नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एका व्हिडिओमध्ये थेट कोकणातून. आज आपण आहोत मालवणला डे 2 एक्सप्लोरिंग कोकण डे 2. तर आज आपला टार्गेट आहे मालवणचे स्पॉट्स कवर करायचा. कोणते कोणते स्पॉट्स आपण कवर करणार आहोत ते बघूयात. आणि मे बी तिकडे राजकोट आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे, परत खूप सारे स्पॉट्स आहेत मालवणला जे कवर करण्यासारखे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. तर व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेटून राहावा, व्हिडिओ थोडी पण स्किप करू नका. आणि काल मी इकडे आलो होतो, हा स्टे तुम्ही बघू शकता, होमस्टे आम्ही घेतला होता, खूप छान आहे. आणि मालवण मार्केटपासून हार्डली 2 मिनटावरतीच आहे, खूप मस्त आहे. आणि इथून दुपारी चेकआउट करून आम्ही मोस्टली देवबागला जाऊ. तर बघूयात आपला आजचा रूट कसा असणार आहे, काय काय असणार आहे. पहिला तर आपण आज मालवणचे स्पॉट्स कवर करायचं आपलं टार्गेट आहे. आपण बघूयात आपण आज काय काय कवर करतो आहे. तर आपले डे 2चे काय काय आयटिनरी आहे म्हणजे ते एक पहिला राजकोट किल्ला आहे, दुसरा म्हणजे जय गणेश मंदिर आहे, ते गोल्डन सोन्याचा गणपती आहे तो आहे, प्लस रॉक गार्डन करायचं आपल्याला मालवणचं, प्लस सिंधुदुर्ग किल्ला वेळ मिळाला तर आपण करू. आणि अजून बरेचसे 4 ते 5 स्पॉट आहेत टोटल, ते आपण पहिला आता निघालो आहे आम्ही 7 वाजलेत. तर उन्हाच्या पहिला आम्हाला काय काय स्पॉट्स कवर करता येतील ते आम्ही करूयात. आणि मग दुपारी आपल्याला रवाना व्हायचं आहे देवबागच्या दिशेने. तर चला आता आपण भेटू तुम्हाला डायरेक्ट मालवणच्या मार्केटमध्ये. तर मंडई बघू शकता, इकडे आम्ही स्टे घेतला होता. किती सुंदर पहाट आहे कोकणातली. आणि होमस्टे घेतल्यामुळे खूप म्हणजे एकदम घरगुती ट्रीटमेंट मिळाली आणि खूप छान वाटतं. तिकडे सूर्यदेवाने पण त्याचं आगमन दिलेलं आहे आणि आपल्याला दर्शन दिलेलं आहे. तर आपण त्याचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाला सुरुवात करूयात. खूप मस्त होमस्टे आहे, नारळांच्या बागांच्या आजूबाजूला, खूप भारी वाटतं आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, निसर्ग एवढा सुंदर आणि खूप मस्त वाटतं. आणि आता अर्ली मॉर्निंग निघालो आहे आणि इकडे गुगल मॅप वगैरे पण लावलं आहे. आता आम्ही चाललो आहे, आमचं फर्स्ट लोकेशन आहे जय गणेश मंदिर, जे काल निर्णय ज्याचा जो ओनर आहे त्यांनी ते बांधलं आहे जय गणेश मंदिर. तर आता आम्ही पहिला तिकडेच चाललो आहे. हे आमच्या जिथे आम्ही होमस्टे घेतला होता तिकडनं हार्डली 1.7 किलोमीटरवरतीच आहे, म्हणजे 8 ते 10 मिनिटात दाखवतं. तर आता आम्ही चालू आहे डायरेक्ट जय गणेश मंदिरला. तर मंडळी, ह्या गणपतीचे मी पूर्ण शॉट घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या मंदिराचे ज्यांनी मंदिर घडवलं आहे त्यांचं नाव आहे ज्योती भास्कर साळगावकर. हे कालनिर्णयाचे पण ओनर आहेत, ज्यांनीच हा कालनिर्णय कॅलेंडर हा तयार केला होता सगळ्यात पहिला. त्यांनी ह्याचा शोध केला होता. आणि हे मंदिर बांधण्याचं खास कारण म्हणजे की त्यांच्या आईची इच्छा होती की इथे मंदिर बांध, आणि त्यांची पहिला इकडे ह्या जागेवरती त्यांचं घर होतं. तर त्यांनी ह्या घराच्या जागेवरतीच त्यांनी मंदिर बांधलं आहे. आणि हे जी मूर्ती घडवली आहे ही पंचधातूपासून बनवलेली आहे. आणि इकडे समुद्राच्या खारटपणामुळे इकडे ती सगळी गोष्टी अशा पांढऱ्या वगैरे फिक्या पडतात. तर म्हणून त्यांनी मग त्याच्यावरती सोन्याचा मुलाफ केलेला आहे. त्यामुळे हा सुवर्ण गणेश मंदिर हे इकडे जय गणेश मंदिर इकडे स्थित केलेलं आहे मालवणमध्ये. हार्डली 1 ते 2 किलोमीटरवरती आहे मालवण मार्केटपासून. खूप मंदिर छान आहे, तुम्ही आलात तर नक्की एकदा भेट द्या. खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे आणि एकदम शांततेत आहे. आलात तर नक्की सकाळच्या वेळेस, म्हणजे खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं. तर मंडळी, हीच ती जागा आहे जिथून छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला दर्शन बघायला मिळतं. तुम्ही दर्शन करू शकता. सकाळ सकाळ इकडे सूर्यास्त आहे आणि इकडे महाराजांचं दर्शन होत आहे, म्हणजे कायच पाहिजे अजून. खूप सुंदर वाटतंय, तुम्ही बघू शकता की महाराजांचं स्मारक एवढं सुंदर वाटतंय ना, खूप मस्त. मला वाटतं इथून आहे वर जायला. सकाळ सकाळ महाराजांचं दर्शन झालं आणि काय पाहिजे. ते पण एवढ्या सुंदर जागेवरती बांधलंय लोकांनी, खूप मस्त. समुद्राच्या एक्झॅक्ट बाजूला बांधलंय, एकदम भारी. तुम्ही बघू शकता राजकोट किल्ला. तर मंडळी, थेट आम्ही सुवर्ण गणेश मंदिर केल्यानंतर आम्ही इकडे डायरेक्ट आलो आहे राजकोट किल्ल्याला. तिथून हार्डली 2 मिनिटावरती आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर बांधकाम केलेलं आहे, किती मस्त वाटतंय. या गेटच्या आत शिरताच तुम्हाला इकडे महापुरुष
मंदिर दिसेल. आपण थेट जाऊयात महाराजांकडे. महाराजांना जाऊन नतमस्तक होऊयात. किती सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे ना, किती मस्त वाटतंय, जबरदस्त. शब्दात न सांगता येणार एवढा सुंदर स्मारक बांधलं आहे. खूप मस्त वाटतंय, खूप मस्त. तर मंडळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीचा प्रतीक आहे. हा किल्ला त्यांनी आरमाराच्या संरक्षणासाठी बांधला होता. नुकताच या किल्ल्यावर उभारलेल्या महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तो पुन्हा उभारण्यात आला. हा किल्ला मालवणच्या किनारपट्टीवर असून त्यावर समुद्राचे व्यंग दृश्य दिसते. हा किल्ला सुमारे 360 वर्षापूर्वी शिवछत्रपती महाराजांनी बांधला होता. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी हा एक महत्त्वाचा तळ होता. हा किल्ला जलदुर्गाच्या संरक्षणासाठी आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त होता. तर मंडळी, असा हा सुंदर वैशिष्ट्य आहे आपल्या राजकोट किल्ल्याचं आणि खूप भाग्य लागते हे बघण्यासाठी. तर जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि आता आपण पुढच्या जागेवर आपल्या प्रस्थान करूयात. तर एकदा तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यांनी. खूप मस्त वाटतंय. तर मंडळी, आम्ही राजकोट किल्ला केल्यानंतर आम्ही डायरेक्ट प्रस्थान झालो आंगणेवाडीच्या मंदिराकडे. आणि आंगणेवाडीचं मंदिर हे राजकोट किल्ल्यापासून हार्डली 14 किलोमीटरवरती आहे. म्हणजेच 25 ते 30 मिनटावरती आहे. बाईकने जर किंवा कारने जर तुम्ही आला तर 30 मिनटावरतीच आहे. तर आंगणेवाडीचा पुन्हा स्ट्रक्चर ते लोकांनी रेडी केलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मसुरे गावातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी ही जागृत देवस्थान मानली जाते, जिथे सुमारे 400 वर्षापूर्वी एका पाटीच्या रूपात प्रकट झालेली व नवसाला पावणारी म्हणून ख्याती आहे. आंगणे कुटुंबीय कुलदेवी असून दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या यात्रेला लाखो भाविकांची गर्दी असते. अशा पद्धतीने आई भराडी देवीचं वैशिष्ट्य आहे आणि खूप सुंदर पद्धतीचं आहे. तर आताच आम्ही दर्शन करून बाहेर आलो आहे. आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून आम्ही काही शूट नाही केलं. तर तुला कसं वाटलं आई भराडी देवी? छान वाटलं. माझी खूप इच्छा होती कधीपासून, पण एवढं लांब असल्यामुळे मला येता येत नव्हतं. तर मुलाने आज मला घेऊन आला. तो सगळ्या देवीचं दर्शन मालवण फिरवलं. शिवाजी महाराजचं मोठं स्मारक हे बघितलं. तर अशा पद्धतीने आता आपण आंगणेवाडीची देवीची जी आहे आई भराडी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता पुढेच एक मला लोकेशन कळलं आहे सातेरी देवीचं. त्याच्या मंदिराच्या अवतीभोवती तिन्ही साईडने पाणी आहे. आता ते लोकेशन इथून किती लांब आहे काय आहे मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर मंडळी, कोकणामध्ये येऊन आपण कोकणातला नाश्ता नाही केला तर काय केला. मस्तपैकी घावणे आणि चटणी खाल्ली आहे. गरमागरम कांदा भाजी तुम्ही बघू शकता, एवढ्या वाफा येतात. आणि मग आम्ही आंबोळी पण मागवली. खूप मस्त ब्रेकफास्ट केला. आणि आता आम्ही जाऊ सातेरी देवीच्या दिशेने. तर मंडळी, आंगणेवाडीमधून 4 किलोमीटरवरतीच एक मी तुम्हाला मगाशी बोललो जलमंदिर आहे सातेरी देवीचं. तर आम्ही आंगणेवाडीच्या बाजूलाच पहिला ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो. तिकडे मस्तपैकी आपलं मालवणी ब्रेकफास्ट आपण केलेला आहे. आंबोळी, परत घावन चटणी, कांदा भजी, चहा, नाश्ता एकदम मस्त मिळतो तिकडे. आंगणेवाडीच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे. आता आम्ही इकडे आलो, तुम्ही बघू शकता सातेरी देवीच्या मंदिरात. तर आपण आज जाऊन बघूयात. तिथे लिहिलेलं आहे जलमंदिर पर्यटन स्थळ म्हणून. हे तुम्ही बघू शकता इकडे दोन्ही मंदिराच्या तिन्ही साईडला पाणी आहे. या साईडला सुद्धा, या साईडला सुद्धा, आणि मे बी मागच्या बाजूला सुद्धा. तर आता आपण पहिला जाऊयात पुढे. तर बिळवस गावातील 700 वर्ष जुनं सातेरी देवीचं जलमंदिर हे कोकणातील एकमेव पाण्याने वेधलेलं सातेरी देवीचं मंदिर आहे. जैन भक्तांनी बांधलेलं हे मंदिर भूमितत्व वारुळातून देवीचे स्थान असून येथे देवीच्या आज्ञेवरून मंदिराचे तिन्ही बाजूंनी नैसर्गिक पाणी असल्याने मानले जाते. हे निसर्गरम्य स्थान ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. मंडळी, तुम्ही बघू शकता ह्या मंदिरात कोणतीही मूर्ती किंवा काही नाही आहे. ह्या मंदिरामध्ये स्वयंभू देवी वारुळातून प्रकट झाली आहे. त्यामुळे ह्या मंदिराला जलमंदिर सातेरी देवीचं नाव असं दिलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिराच्या तिन्ही बाजूने पाणी आहे. हे बघा. आता मी मागच्या बाजूला पण जातो आणि तुम्हाला दाखवतो मागच्या साईडहून पण प्रॉपर. खूप मोठं मंदिर आणि जागृत आहे. इकडे प्रकट झालेलं आहे स्वयंभू, बघू शकता.
मंदिराच्या तिन्ही साईडने पाणी आहे, तिन्ही साईडने. मागच्या साईडून आणि त्या साईडून पण मी तुम्हाला दाखवलं आहे बघा. मंडळी, हे मंदिर 700 वर्षाच्या पूर्वीचं आहे आणि आता किंवा 10 किंवा 20 वर्षापूर्वी नाही, 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. निसर्गाच्या सानिध्यात जर तुम्ही गाडी, बस, जे काय कार घेऊन येतो, अफाट पार्किंगची जागा आहे इकडे. मस्त ऐसपैस जागा आहे पार्किंगसाठी वगैरे, तर काहीच टेन्शन नाही, तुम्ही नक्की येऊ शकता इकडे. हे होल काजू इकडे घेऊन इकडे कट केले जातात आणि इकडनं तुम्ही घर काढता का ह्याचा. आणि त्या मशीनमध्ये काय होतं, त्या मोठ्या मशीनमध्ये कटिंग होऊन येतात. अच्छा. आणि मग पॉलिश वगैरे करायला आतमध्ये जातात काय. तर आम्ही इकडे थांबलो होतो संग्राम काजू फॅक्टरीमध्ये. तिकडे मी छोटासा एक क्लिप घेतला आहे, काजू कसे कट करतात, त्यांच्या मशिनरीज वगैरे दाखवल्यात. खूप सारे शॉपिंग झालेत सगळ्यांसाठी, काय काय घेतलं थोडं थोडं. आणि आपण परत प्रस्थान करूया मालवणच्या दिशेने. मंडळी, आता आम्ही आंगणेवाडी केलं आहे, त्यानंतर सातेरी केली. आता तिकडनं आलो आम्ही रॉक गार्डनला. थोडंसं ऊन भेटलं आम्हाला, 10:30 वाजलेत. थोडं ऊन आहे. 10 रुपये तिकीट आहे रॉक गार्डनची. तुम्ही येत असाल तर नक्की सनसेटला या. सनसेटचा व्ह्यू इकडनं जबरदस्त असतो. तर आम्ही थोडंसं एक्सप्लोर करतो, आम्हाला पण जास्त वेळ नाही आहे. थोडा आपण मोठा एक्सप्लोर करून आपल्याला तर जायचं चिवला बीचला. पण बाजूलाच समुद्र आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त परिसर आहे. समुद्रांच्या ज्या लाटा आहेत ना ऐकायला, मस्त एकदम शांत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाट आहे. संध्याकाळचं अजून सुंदर दिसेल इकडे. वीकडेज असल्यामुळे इथे थोडी पण गर्दी नाही आहे. सनसेटला हा पॉईंट आहे ना, खूप सुंदर दिसेल, खूप सुंदर. रॉक्स आणि समोर फक्त समुद्र. इकडे मला वर चढायला काहीतरी दिसतंय. वर जाऊयात आणि वरतून व्ह्यू बघूया आपण ओव्हरऑल कसा दिसतोय. अरे यार, बंद केलं आहे लोकांनी. वर जायला लोकांनी बंद केलंय. जाऊन देत. पण या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवायचा सगळा प्रयत्न केला आहे. ते जे मरीन ड्राईव्हला वगैरे जे आहेत ना स्पॉट्स, अगदी तसं वाटतं आहे. असं मुंबईला जो स्पॉट आहे तिकडे जागी शूटिंग वगैरे होते, सेम स्पॉट तसा इकडे बघू शकता. हा बघा. आम्ही आलो चिवला बीचला. तुम्ही बघू शकता किती क्लीन बीच आहे. विकेंड असल्यामुळे इथेही गर्दी नाही आहे. विकेंडमध्ये फिरायला आल्याचा हा एकच प्लस पॉईंट आहे की तुम्हाला गर्दी कुठेच नाही मिळत. खाली बीच आहे, पूर्णपणे खाली. तुम्हाला फोटोशूट, प्री वेडिंग वगैरे करायचं तर एक नंबर लोकेशन आहे, मस्त सीन आहे. आणि जर सनसेटला आलात तर स्पीचलेस, मस्तच आहे. बघू शकता तुम्ही. बाजूलाच रॉक गार्डन आहे, 2 ते 4 मिनटावरती फक्त वॉक इन डिस्टन्सवरती. आणि त्याला लागूनच चिवला बीच आहे. तर मंडळी, तुम्हाला हा मालवणचा ब्लॉग कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. तर आज आपण कोणते कोणते स्पॉट कवर केले मी तुम्हाला परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिलं तर जय गणेश मंदिर, दुसरं राजकोट शिवछत्रपती महाराजांचा स्मारक जो सगळ्यात मोठा आहे, आणि तिसरं म्हणजे मी आंगणेवाडीला गेलो होतो.
तिकडनं 4 किलोमीटरवरती सातेरी देवीचं मंदिर आहे, ज्या मंदिराच्या अवतीभोवती तिन्ही साईडने पाण्यामध्ये बनलेलं आहे. इकडे स्वयंभू प्रकट झालेलं आहे ते. आणि 5वं म्हणजे रॉक गार्डन आणि 6वं म्हणजे चिवला बीच. हे 6 स्पॉट आपण कवर केलेले आहेत आता दुपारपर्यंत. आणि आता आपल्याला थोडं पॅकिंग वगैरे करून मग आपल्याला जायचं आहे देवबागच्या दिशेने. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळाला तुमचा निरोप घ्यायची. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम. तर पुढची व्हिडिओ असणार आहे आपली देवबागची. देवबागला आपण काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहे, कसं असणार आहे, वॉटर स्पोर्ट्स वगैरे आपण सगळं दाखवायचा प्रयत्न करू. चला, वेळाला तुमचा निरोप घ्यायची. बाय बाय.